काही गोष्टी ना आपण ठरवत नाहीत, पण देव आपल्यासाठी ना ते सगळं ठरवतच असतो. आज माझंही तसंच झालेलं. मी कधी उपवास करत नाही, पण आज बऱ्याच वर्षानंतर मी उपवास केलेला. आणि ना मोदक नेहमी मी विचार करते की मला बनवायचे आहेत, म्हणजे जस्ट खाण्यासाठी, मुलांना आवडतात यासाठी बनवायचे हा विचार मी नेहमी करते, पण ते ना कधी आपलं होतच नाही. पण आज बघा, नेमका मी अंगारिका संकष्टीचा उपवास केला आणि वेळ नसतानासुद्धा दिवसभर क्लासमध्ये गेला तरीसुद्धा घरी आल्यानंतर रात्री मी बनवायला घेतलेले आहेत मोदक. का तर 10:15 नंतर आपलं आज चंद्रोदय होणार आहे. तर यासाठी म्हटलं की चला आपल्याला वेळ पण आहे तर मोदक बनवूया, म्हणून सगळी जाऊन तयारी करायला मी जाऊन सगळं घेऊन पण आली आणि मग सुरुवात केली. आणि अशा प्रकारे ना आजचे केलेले मोदक मी एवढे छान आणि मस्त झाले की खरंच खाल्ल्यानंतर असं वाटत होतं की वा, म्हणजे एवढ्या दिवसानंतर केलेले मोदकसुद्धा मस्त झालेले आहेत. आणि ना त्यासाठी हे मैद्याचं पीठ जे आहे ते मी छान मळून घेतलं. हो, ह्याच्यामध्ये मी मळायच्या आधी तेल घातलेलं, काही वेळेला तूपसुद्धा घालते, पण नेमकं माझं तूप आत्ताच संपलेलं होतं त्यामुळे मग तेलच घातलं. आणि असे छोटे छोटेसे ना लाटे बनवून घेतले आणि एकावर एक आपले मस्त सगळे एकाच वेळेला लाटून घेतले आणि त्यानंतर फटाफट सगळे भरायला पण घेतले. तर मला सुरुवातीला वाटलेलं की कदाचित सारण कमी पडेल, पण सारण व्यवस्थित झालं, म्हणून जे गोळे राहिलेले होते ना ते सुद्धा पुन्हा मी लाटून त्याचे पण सगळे मोदक बनवून घेतले. आणि मोदकचा आकार ना एवढा सुंदर आणि छान झालेला, आणि आकाराशिवाय मोदक नाही असं मला तरी वाटतं. तर पहा, एवढा मस्त आणि छानच झालेला आहे ना. तर फटाफट सगळे मोदक घेतले आणि म्हटलं चला आता तळायला घेऊया. आणि एकाच वेळेमध्ये ना माझे सगळे तळून पण झाले, म्हणजे अगदी 2 वेळेला घातल्यानंतर सगळे मोदक झाले. आणि तेल ना यासाठी थोडं जास्त लागतं, कारण पूर्ण मोदक जे आहेत ना ते तेलामध्ये डीप व्हायला हवेत. तर छानच अगदी मस्त मोदक पण तळून झाले. त्यानंतर मी लगेच मोदकाचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवला, कारण मला ना आज संध्याकाळी आमच्या इथे गणपती मंदिर आहे तिथे पण जायचं होतं, म्हणून आधी घरातली पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवलं आणि मग तिथून मी आलेली आहे इथे गणपती मंदिरामध्ये. तर असा माझा संकष्टीचा दिवस आज खूप छान गेला. तुमचा कसा गेला मला कमेंट करून नक्की सांगा.